नमस्कार. जेजुरी नगरपालिका निवडणूक 2025. आपण आहोत आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये. प्रभाग क्रमांक 3 मध्ये कचरा डेपो आणि घनकचऱ्याचा प्रश्न हा गंभीर प्रश्न आहे असे इथल्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तर या गंभीर प्रश्न कचऱ्याचा तुम्ही कसं सोडवणार आहात? कचरा डेपो साहेब, घनकचऱ्याचा जो प्रश्न आहे तो जर सोडवायचा असेल तर पार्श्वभूमी थोडीशी समजून घेतली पाहिजे. पाठीमागची 2016, 17, 18 या काळामध्ये म्हणजे करोना काळ वगळता त्यानंतरच्या काळामध्ये नगर परिषदेने बायोमायनिंगचं टेंडर दिलं होतं. बायोमायनिंगचा अर्थ काय आहे की ओला कचरा आणि सुका कचरा हा वर्गीकरण करून जेजुरीतल्या नागरिकांनी, विशेषतः महिला भगिनींनी, घरातल्या गृहिणींनी तो 2 डस्टबिनमध्ये वेगळा काढून टाकायला सांगितला होता. आणि तो काही लाख टन कचरा हा जनतेचा गोळा करून इथं कचरा डेपोवरती या ठिकाणी तुम्ही म्हणताय 3 नंबरवरती 3 नंबरमध्ये त्याचा तो कचरा डेपो स्टेशन आहे आपला जेजुरी नगरपालिकेचा. आणि मागच्या या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी डस्टबिनचं वाटप केलं. ओला कचऱ्यापासून गांडूळ खत, सुक्या कचऱ्यापासून फर्निचरचं मटेरियल त्या ठिकाणी म्हणजे केंद्र शासन आणि महाराष्ट्र सरकारचा तो उपक्रम होता. परंतु सोयीस्करपणे तो एवढ्या कष्टाने माझ्या माता भगिनींनी दिवसभराचा ओला कचरा, सुका कचरा गोळा करून ठेवलेला, घेताना वेगवेगळा घेतला आणि टाकताना एकदम फेकून दिला. त्याची अवस्था माझ्याकडे त्याचे व्हिडिओ देखील आहेत, मी त्या ठिकाणी ते दाखवू शकतो आणि दाखवणार पण आहे मी. आणि तो कचरा कुठलंही त्याच्यावरती बायोमायनिंग न करता टेंडरिंग झालं, कागदोपत्री टेंडरिंग झालं, कागदोपत्री 1 किलो गांडूळ खत देखील कुणी या जेजुरीतल्यांनी बघितलेलं नाही आहे ना, तेव्हापासून बनवलेली कुठली टेबल खुर्ची देखील बघितलेली नाही आहे. आणि तो ओला कचरा, सुका कचरा एकत्र फेकून तो सोयीस्करपणे पेटवण्यामध्ये आला 10-20 लिटर रॉकेल आणि डिझेल टाकून. त्याचा व्हिडिओ देखील माझ्याबरोबर आहे. तत्कालीन त्या काळातले नगरसेवक, माझे मित्र, आमचे दिवंगत महबूबभाई पानसरे हे त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली होती. त्या ठिकाणचे नागरिक आमच्याकडे आले होते, ते पण तिथं होते. पेपरला रोजच्या रोज बातम्या येत होत्या की एक तर करोना काळ चालू आहे आणि करोना काळात श्वसनाचा त्रास होतो लोकांना. आणि मल्हार विला या भागामध्ये तो सगळा धूर म्हणजे अक्षरशः महाबळेश्वर झालंय काय जेजुरीचं, अशा प्रकारचा तो धूर दिसत होता. त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे. म्हणजे मी काय धुरीचे लोटच्या लोट साहेब घरामध्ये लोकांच्या, म्हणजे असं नाही की धूर नुसता वरती आकाशात चाललाय म्हणून. त्यांच्या अन्नामध्ये, त्यांच्या श्वसनामध्ये काही लोकांना त्याच्यापासून श्वसनाचा देखील बाळासाहेब त्रास झाला. लोकांना आजार पण. त्या लोकांनी तक्रारी बकायदा तक्रारी दिल्यात आम्हाला न विचारता आणि नगरपालिकेला की हे चाललंय काय, तुमचं काय लक्ष आहे का नाहीये. मग मी काय म्हणतो, शासनाचा बायोमायनिंगचा प्रकल्प केला होता, तो नुसता कागदोपत्रीच तुम्ही केला, कागदोपत्रीच तो दाखवला आणि कागदोपत्रीच पैसे काढले. मग जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार हा झाला नाही का, त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. मग या ठिकाणी प्रश्न फक्त एवढाच निरुत्तर आहे की जर तुम्ही जनतेच्या पैशापासून जर त्या ठिकाणी निवडून आलेला आहात, जनतेच्या पैशापासून त्या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार करताय, आज मत मागण्यास तुम्हाला काय अधिकार आहे या नागरिकांना? बरोबर आहे ना. त्यामुळे माझं या ठिकाणचं मत आहे की तुम्ही आज जनतेसमोर जात असताना आम्ही आज वचननामा, तुम्ही मला प्रश्न विचारला की कचरा डेपोचं करायचं का, करणार काय आहात, निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये कचऱ्यापासून जो प्रकल्प आहे तो राबवायला पाहिजे होता. तो राबवल्यानंतर ठरवू ना की तुम्ही 50 टन केला, 60 टन कचरा तुम्ही केला. अहो 1 किलो कचऱ्याचं बायोमायनिंग झालेलं नाहीये. आम्ही भविष्य काळामध्ये जेजुरी शहरामध्ये जेवढा कचरा तयार होतो तो सर्व कचरा बायोमायनिंग करून तुम्हाला दाखवू. आणि शासनाचं त्याला अनुदान आहे, लक्षात घ्या, शासनाचं त्याला अनुदान आहे. आणि हे जर नाही केलं तर 20% दंड देखील आहे. तर आपल्या नगरपालिकेला 20% भरावे पण लागलेले आहेत. म्हणजे 2 का 2.5 कोटी रुपये बायोमायनिंगमध्ये गेले आणि न केलं म्हणून 20% सुद्धा भरलेत या लोकांनी. त्यामुळे मोठा त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, नागरिकांना त्या ठिकाणी फसवण्यात आलेलं आहे, असं मला त्या ठिकाणचा आरोप आहे. आपण आज 3 नंबरमध्ये वार्डामध्ये फिरतोय म्हणून या गोष्टीची कल्पना सर्वसामान्य नागरिकांना आणि जनतेला असावी. आणि अशा लोकांच्या पाठीमागं तुम्ही परत उभे राहणार आहात का? आता आहे ना, त्या कचरा डेपोचे जे धूर आहे तो जेजुरी शहरावर पण पसरला जातो आणि त्याच्यामुळे जेजुरी शहरातल्या नागरिकांना सुद्धा त्यांच्या आरोग्याला धोका आहे. तुम्ही मला प्रश्न विचारताय काका, तुम्ही पण त्याच मल्हार विलामध्ये राहता. ह्या माईक मी असा करतो आणि खरं सांगा तुम्हाला त्रास आहे का नाही? मी माझ्या चॅनल मध्ये त्याची बातमी केलेली आहे. नगरपालिकामध्ये होता का नाही? जी नगरपालिकामध्ये जी मासिक सभा असते
नगरसेवकांची, त्याच्यात सुद्धा मी प्रश्न उपस्थित केला होता, तुम्ही तिथं होता हं. आणि त्या ठिकाणी माझा आवाज तुम्ही ऐकलाय. हो ऐकलं आम्हाला त्याचा त्रास होतोय आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर तुम्ही परत द्या. मी परत एकदा प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये आणा. सत्तेमध्ये आणल्यानंतर बायो मायनिंग झालेला प्रकल्प मी तिथं व्हिजिट करायला जेजुरीतल्या माता भगिनी ज्या आहेत त्यांना नेणार आहे की तुम्ही ओला कचरा आणि सुका कचरा हा तुमचा कुठं जातोय आणि त्या कचऱ्यापासून काय होतंय, दुर्गंधी पसरते का त्या कचऱ्याचं व्यवस्थित बायो मायनिंग करून प्रकल्प तो चालवला जातोय, त्याच्यापासून गांडूळ खत होतंय का, ह्या गोष्टी काका बघायला साहेब बघायला पाहिजे. तो पैसा शेवटी तुमच्या घरचा पैसा नाहीये, तो नागरिकांच्या टॅक्समधून महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून तुम्हाला त्या ठिकाणी आलेला आहे. तुमच्या नगर परिषद प्राधिकरणासाठी त्याचा योग्य वापर झालाच पाहिजे आणि भविष्य काळामध्ये जनता जर बरोबर असेल ना साहेब तर तो योग्य वापर होईल. धन्यवाद.